हम लोग अभी मी आता कबूतर छोड़ायला आता जाते बघा. ये बघा झाडवर लेके भी जा रहे सीधा. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मंडळी. आपलं 21 डेज डेली व्लॉग चॅलेंजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला राहुलचा सफर या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत. काल बघितलं जसं मी रात्रभर जागलो, बाहेर होतो, मग घरी आलो, मग मी दुपारी 11-12 वाजता झोपणार होतो, पण झोपायला 3-4 वाजले संध्याकाळचे. मग आत्ता झोपून उठलो सकाळी 5 वाजता, म्हणजे 3:30 वाजेपासून माझी झोप उडाली, कारण मी रात्रभर झोपलेलो. आता 5:30 वाजले आणि या 5:30च्या दरम्यान आपल्याला बघायला भेटलं आहे का पाऊस पडतो आहे. याआधी पण पाऊस पडलेला, पण हा जो पाऊस आहे तो ओजी पाऊस पडला आहे. हा हे बघू शकता, तुम्हाला दिसतंय की नाही फोनमधून, गोप्रोमध्ये दिसतंय की नाही, पण आवाज येत असेल पावसाचा. बाहेर पडतोय पाऊस म्हणून या माऊला घरात राहू देतोय, कारण माझ्या घरात सस्य आहेत. ते बघा कसे घाबरतात माऊला. बघा हा घाबरून थरथरायला लागलाय. म्हणून मी याला घरात ठेवू शकत नाही. पाऊस आहे म्हणून याला राहू देतो अजून 2-4 मिनटं, नाही तर यांचा गेम करणारच करणार. बघ कशी घाबरायला लागले लोक. घरात राहायचं असेल तर इथे बस, तिकडे जाऊ नको सस्यांकडे, बाहेर फेकीन पावसामध्ये तुला. तसं पण तू माझं पिल्लू नाही आहे, तुझ्यामुळे माझे सस्य घाबरतात. बस खाली इथेच. पावसामुळे शेतीचा सुगंध काय भारी येत असेल. इच्छा तर आहे पण छत्री नाही, उगाच मला सर्दी पण झाले, नाही तर मी गेलो असतो. तर मित्रांनो, आज सकाळी पाऊस पडलेला. आता मस्त शेतीमध्ये आलो. इथे जो मातीचा सुगंध आहे ना भाई, विचारू नका भाई. तुम्हाला आवडते की नाही मला पहिला तर ते भाई सांगा. आणि इथे कोणीतरी मस्त या झाडाला झोका बांधलाय, हे बघा. बाई कधी लहान झालेलंच बरं आहे. मला तर बाई नेहमीच लहान पोरासारखं वागलं पटते, आणि तसंच सगळ्यांनी राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते? हा आपला झाड बघा. आणि मला सर्वात घाण गोष्ट असं वाटते ना, कुठेतरी आम्ही देवता यांचा एवढा आदर सत्कार करतो, नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असतो, आणि एक वेळ नंतर घराच्या बाहेर असं फेकून दिलं जातं झाडामध्ये, नदीमध्ये. हे तर अपमानच करतो आहे आपल्या देवांचा. आम्ही सरासर अपमान करतो आहे. मग जर आपली खरंच लायकी नसेल ना, तर घरात फोटोज ठेवू नका, कारण घराच्या नंतर तुम्ही असे बाहेर ठेवणार आहेत. काहीतरी असं करा जेणेकरून देव असे झाडाखाली रस्त्यावरती पडले नाही पाहिजेत. या गोष्टीचं पण कुठे मान सन्मान केलं पाहिजे. नाही तर काय गरज आहे तुम्ही नावासाठी धार्मिक बनू नका. माझं तर हा पर्सनल सांगणं आहे भावांनो, बाकी मी कायच सांगू शकत नाही. नमस्ते अंकल जी. मोबाइल नहीं दे रहा ये शॉप वाला. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. फिरा रहो गाइस. राहुल दादा हम लोग को तीनों को झाड़ा फिराने आया था, तो झाड़ पर में से वापस ले आ रहा है. झाड़ पर में से लेके भी जा रहा है सीधा. अभी हम लोग को वापस लेके जा रहे हैं हम लोग के घर पे. इधर ही छोड़ देगा वो. इकडे नाही छोडणार. खाली सगळ्यांना तो बघ काय बोलतोय. उतारने की बात बोला. आम्ही दोघंच बोलले आहे, एक पण नाही बोलले आहे. मारा त्याला. चल को मार कुत्ता बना के मार. चल को कुत्ता बना के मार. इधर से फेंक दूंगा. ये कचरे का दिख रहा है ना, इसमें फेंक दूंगा तुम लोग. आता गाड़ी कहाँ से लाएगा? लालू ये कहलाएगा. लालू है कुत्ता को फेंक देते. हाँ तीनों भी फेंके जाएंगे फिर. बड़ा चंडाल है मेरा. देखा गाइस, इधर ही अभी लेके जाएगा, इधर से उतरा देगा ये आगे में. घर पे लेके जाएगा डायरेक्ट. घर पे नहीं, यहाँ से ही उतरा देगा. घर पे लेके जाएगा. घर पे उतारने का बात कर रहा है भाई. अंदर लेके भी नहीं जाएगा. घर पे लेके जाएगा. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हाँ हम लोग अभी मी आता ये कबूतर छोड़ायला आता जाते बघा. ये बघा कबूतर आता बघा. हा थँक्स. लव यू. हे बघा
गेला. काय सर्दी झाले, डोले जलत आहेत, पाठ दुखते यार, वाट लागली. दिवसभर काय ॲक्टिव्हिटी केलं नाही, घरात बसलेलो बैलसारखं. काय करू, तब्येत खराब आहे कालपासनं. म्हणजे पाऊस पडण्याचे 2 तास आधी ऑटोमॅटिक सर्द्या झाल्या. काय बोलू, काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये. पण तरी पण जाऊ दे आता. मेन काय, नुसतं शिंकाय लागते, डोका जलते, डोले जलते, डोका दुखत आहेत भाई. सर्दी जोरात बेकार बेकार आहे भाई. मला सर्दी बिलकुल पटत नाही भाऊ. मित्रांनो, ही माझं एवढ्या लाडात आले ना, हिच्या आईचा घो. लाडाच्या चक्करमध्ये मला सस्यांचा गेम करायचा हिला. हे माझे सस्य आहेत इथे, ठीक आहे. आणि ही इथे काय करते, हे सगळं षडयंत्र आहे यांचा गेम वाचवायचा. हिला आता बाहेर फेकतो जाऊन. चल ग, उठ उठ. लाड करते, नाही तर हिला पकडायचो ना, पळून जायचे. आता व कशी मस्ती करते. हे सगळे धोके आहेत, नखरे. याच्यात पडू नका.